एकीकडे कोरोनाच्या वाढत असलेल्या संक्रमणामुळे नागरिक हवालदिल झाले आहे, तर दुसरीकडे काही भेसळ करणाऱ्या दुकानदारांनी आता किराणा तेलासोबतच फळांमध्ये सुद्धा भेसळचा सपाटा लावला आहे. एखादा व्यक्ती आजारी असला की डॉक्टर त्याला फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र वर्तमानामध्ये बाजारात येत असलेली फळे आरोग्यास किती हानिकारक आहे हे सांगणे कठीण आहे. असाच एक प्रकार पुलगाव येथील व्यावसायिक व समाजसेवक संदीप ठाकूर यांच्यासोबत घडला असून त्यांनी वर्धा शिवाजी चौकामध्ये फळ विकणाऱ्या प्रज्वल शिरभाते यांच्याकडून 2.5 किलोचा टरबूज विकत घेतला. ते घरी जाऊन खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची शुगर लेवल व ब्लड प्रेशर अचानक वाढले. त्यांनी औषध घेऊन परिस्थिती सांभाळली. मैंने 24 तारीख को वर्धा से तरबूज खरीदा था और 25 तारीख को रात को 9 बजे मैंने वो तरबूज खाया था। 11 बजे मेरी तबीयत बिगड़ी। फिर मैंने घर में बीपी टेस्ट किया तो 180-110 बीपी आया और डाउट होने पर शुगर चेक किया तो 460 शुगर आई। तो मैंने दिन भर में और कुछ नहीं, यानी बाहर का कुछ नहीं लिया था, रोटी सब्जी और सादा भोजन ही लिया था। इसलिए ध्यान में था कि सिर्फ वो तरबूज से ही ये जो गड़बड़ हुई है। और तरबूज खाते समय अत्यधिक लाल और बहुत ज़्यादा मीठा था तरबूज, इसलिए उसके ऊपर डाउट गया कि कुछ ना कुछ गड़बड़ी उस तरबूज में है। और सामान्य आदमी के साथ ऐसी अप्रिय घटना न घटे, इसके लिए मैंने कंप्लेंट करना जरूरी समझा। मात्र अशी वेळ सामान्य गरीब व्यक्तींवर येऊ नये म्हणून अन्न भेसळ औषध विभागाला लेखी तक्रार देऊन चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. टरबूजमध्ये त्यांनी त्या खाल्ल्यावर त्यांचं बीपी आणि शुगर भयंकर वाढली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यात त्यांनी जे टरबूज होतं त्याचा अर्धा भाग दिलेला आहे. त्याचा एक नमुना घेऊन पाठवू तपासणीसाठी आणि त्यानंतर पुढील कारवाई करू. आणि हा जे टरबूज आहे हे कुठनं घेतलं किंवा काय त्यांनी त्या तक्रारीमध्ये दिलेलं आहे, त्याच्यानुसार समोरची कारवाई होईल. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.